नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळ उभे असलेले अंकाईटंकाई हे जोड किल्ले शेकडो वर्षांचा इतिहास, साम्राज्यांची उलथापालथ आणि संस्कृतीचा ठसा यांची साक्ष आजही हे किल्ले देतात। चला तर मग या गडाच्या प्रवासाला सुरुवात करूया। किल्ल्यांमधील खिंडीतून परत यावे लागते। खिंडीत आल्यावर मनमाड शहराच्या बाजूला उत्तराभिमुख दरवाजा दिसतो। हा दरवाजा अतिशय भक्कम असून बुरुजाचा आडोसा घेऊन बांधण्यात आला आहे। यावरून त्या काळातील उत्कृष्ट लष्करी बांधणीचा अंदाज येतो। टंकाई किल्ल्याच्या वाटेवर सुरुवातीला कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि काही पाण्याच्या टाक्या दिसतात। थोड्या चढाईनंतर किल्ल्याचा पश्चिमाभिमुख मुख्य दरवाजा दिसतो। 2019 मध्ये पुरातत्व विभागाने या दरवाजाची चौकट आणि कमान दुरुस्त केली, मात्र बाजूची तटबंदी आजही पडझड अवस्थेत आहे। प्रवेशद्वाराच्या आत डाव्या बाजूला एक पिराचे ठिकाण दिसते। मूळ बांधकामात हा पीर त्या ठिकाणी नसावा असे जाणवते। टंकाई किल्ल्याला एक मोठे प्रशस्त पठार लाभलेले आहे। या पठारावर एक तलाव असून समूहामध्ये खोदलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या आजही प्रवाशांना दिसतात। पठाराच्या मध्यावर एक यादवकालीन भग्न शिवमंदिर आहे। मंदिराच्या भिंती अजूनही शाबूत आहेत, पण छत मात्र पूर्णपणे नष्ट झाले आहे। गडाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व टोकांवर प्रत्येकी एक बुरुज दिसतो। त्याचबरोबर किल्ल्यावर काही जुन्या इमारतींचे अवशेषही आढळतात। हे अवशेष त्या काळच्या वैभवाची कहाणी सांगतात। अंकाईटंकाई हे जोड किल्ले शिवपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत। अंकाई किल्ल्याचा ज्ञात इतिहास यादव काळापासून सुरू होतो। तज्ज्ञांच्या मते अंकाई हा देवगिरी किल्ल्यापेक्षा जुना असावा। शके 974 मध्ये श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता, अशी नोंद आढळते। यादव काळात अंकाई किल्ल्याला एक्काई दुर्ग असे म्हटले जात असे। नंतर दीर्घकाळ हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात राहिला। पुढे मोगल बादशहा शाहजहानच्या कारकिर्दीत त्याचा सुभेदार खानेखानान याने 1635 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला। फ्रेंच प्रवासी थेवेनोट यांनी 1665 साली या किल्ल्याचा उल्लेख सुरतौरंगाबाद व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे म्हणून केला आहे। यावरून या किल्ल्याचे धोरणात्मक महत्त्व किती होते हे स्पष्ट होते। मोगल काळात किल्ल्याचा वापर मुख्यतः सामान साठवणुकीसाठी केला जात असे। 1752 मध्ये पेशवा निजाम संघर्षानंतर झालेल्या भालकी तहामुळे अंकाईटंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले। मराठा साम्राज्याच्या वैभवकाळातही या किल्ल्यांना महत्त्वाचे स्थान होते। मात्र 1818 मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर इंग्रज अधिकारी मैकडोवेल याने किल्ल्यावर तोफांचा मारा केला। त्यावेळी गडावरील शिबंदी इंग्रजांना शरण गेली आणि अंकाईटंकाई हे जोड किल्ले अखेर इंग्रजांच्या ताब्यात गेले। आज हे किल्ले भग्नावस्थेत असले तरी त्यांचा इतिहास अजूनही जिवंत आहे। भक्कम दरवाजे, पाण्याच्या टाक्या, भग्न मंदिर, बुरुज, प्रत्येक गोष्ट आपल्या भूतकाळाची कहाणी सांगते। या गडावर पाऊल ठेवणारा प्रत्येक प्रवासी आपल्या इतिहासाशी जोडला जातो। अंकाईटंकाई फक्त 2 किल्ले नव्हे, तर आपल्या शौर्य, संस्कृती आणि वारशाचे जिवंत प्रतीक आहे। इतिहासाला स्पर्श करण्यासाठी आणि त्या वैभवात हरवण्यासाठी एकदा तरी या गडांना भेट द्यायलाच हवी।